मुंबई उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनवर अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA कडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. नेमकं काय घडलं? FDAने कॅन्टीनचा परवाना का रद्द केला आणि या निर्णयाचा परिणाम कोणावर होणार आहे? जाणून घेऊया सविस्तरपणे. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही पाहत आहात द खुर्ची. मिळालेल्या माहितीनुसार FDAच्या अधिकाऱ्यांनी कॅन्टीनची तपासणी केली. या तपासणी दरम्यान स्वच्छतेचे नियम, अन्न साठवण्याची पद्धत, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी तसेच अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी संबंधित काही मुद्द्यांची पडताळणी करण्यात आली. या तपासणीनंतर काही त्रुटी आढळल्याचा दावा करण्यात आला. यानंतर संबंधित व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आली. नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर FDAने कडक पाऊल उचलत परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 अंतर्गत सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅन्टीनला काही नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. यामध्ये स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि सुरक्षित साठवण या गोष्टींचा समावेश असतो. विशेष म्हणजे ही कारवाई केवळ एका कॅन्टीनपुरती मर्यादित नसून राज्यभरातील इतर आस्थापनांसाठीही एक मोठा इशारा मानला जात आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कोणत्याही संस्थेवर कारवाई होऊ शकते, असा स्पष्ट संदेश या घटनेतून देण्यात आला आहे. दरम्यान संबंधित व्यवस्थापनाकडून या प्रकरणी आपली बाजू मांडली जाऊ शकते. तसेच आवश्यक सुधारणा केल्यानंतर पुन्हा परवान्यासाठी अर्ज करण्याचाही पर्याय उपलब्ध असतो. या संपूर्ण प्रकरणाकडे केवळ एका कारवाईच्या दृष्टीने न पाहता अन्न सुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. कारण लोकांच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा मोठी समस्या निर्माण करू शकते. या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि द खुर्ची चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.